गुड इवनिंग। मैं आप सबका स्वागत करती हूँ आज के प्रोग्राम में जो डाइट एंड न्यूट्रिशन के ऊपर है। आज हमारे साथ डॉक्टर दीपक भोसले हैं जो कंसल्टेंट डायबिटोलॉजिस्ट हैं एंड की ओपिनियन लीडर है। सर के खुद के पब्लिकेशन है इंटरनेशनल नेशनल जर्नल्स में। सर ने अब खुद का पेपर प्रेजेंट किया है इंटरनेशनल फोरम लाइक ADMA. So we are privileged to have Dr. Deepak with us. Sir, welcome to the session. And आज बहुत इम्पोर्टेंट टॉपिक पे सर बात करेंगे, पर्टिकुलरली डायबिटीज और रोल ऑफ डाइट एंड न्यूट्रिशन। तो जो भी क्वेश्चन है ज़रूर पूछे, सर आपके लिए ही इस सेशन को ऑर्गेनाइज किया है। और हमारे साथ मिस नविदा भी है जो क्वालिफाइड न्यूट्रिशनिस्ट है। नविदा भी आपको दिखाएंगे कौन से आहार लेने चाहिए सो हमारे ब्लड ग्लूकोज लेवल कंट्रोल में रहे। So on this note, I welcome all the participants and I will hand over the session to Dr. Deepak Bhosle. Sir, over to you. Thank you very much for those kind words. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि देवगिरी डायबिटीज केअर सेंटरच्या वतीने मी सर्व रुग्णांचे स्वागत करतो। सो आज हा जो मधुमेहाविषयी परिसंवाद आयोजित केलाय त्याविषयी सांगून द्यायचे म्हणजे यामध्ये दोन पार्ट असतील। पहिला पार्ट असेल की मधुमेहाविषयी बेसिक गोष्टी, मधुमेह म्हणजे काय, तो कसा प्रेझेंट होतो, त्याचे काय काय कॉम्प्लिकेशन असतात, ह्या गोष्टीवरती मी बोलेन। आणि यानंतर आहाराविषयी विशेष करून आपल्या बरोबर आहेत नविदा, मिस नविदा। ऍक्च्युली नविदा मॅडम आपल्याला सर्व आहाराविषयी गाईड करतील, पण त्या हिंदी लँग्वेज मध्ये गाईड करतील प्रिफरेबली। आणि नाही त्यातल्या काही गोष्टी समजल्यास तर मी आहे त्यामध्ये मराठीत बोलायला। सो सर्वप्रथम ऍक्च्युली आपण सुरू करूया, मधुमेहाविषयी जाणून घेऊया। मला असं वाटतं ज्यांना मधुमेह असतो त्यांना बऱ्याच काही गोष्टी माहिती असतात। त्यांना सगळ्यात पहिले मी एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे ही एक लाईन बेसिकली, जो मधुमेही आपल्या आजाराविषयी जास्तीत जास्त जाणून घेईल तो जास्तीत जास्त दिवस जगेल। ही लाईन आहे बघा, जॉसलिन डायबिटीज केअर सेंटर। जॉसलिन डायबिटीज केअर सेंटर हे एक अमेरिकेतील बोस्टन शहरातील नामांकित, जगातलं सर्वात नामांकित डायबिटीज सेंटर आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो मधुमेही सर्वात जास्त आपल्या आजाराविषयी जाणून घेईल तो जास्त जास्त दिवस जगेल। सो ह्या बॉटम लाईनचा आपण माझं लेक्चर सुरू करतो। सर्वप्रथम जसं आपण कुठलीही गोष्ट लवकर करण्याचा प्रयत्न करतो तर त्याचप्रमाणे मला असं वाटतं की मधुमेहाचे नियंत्रण देखील आपण लवकरात लवकर सुरू केले पाहिजे। जर आपला मधुमेह आटोक्यात राहिला नाही तर त्या मधुमेहाचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या अवयवांवरती बघायला मिळतात। ते कसे आपण बघूयात। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मधुमेह म्हणजे काय। बेसिकली आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते आणि या स्वादुपिंड नावाच्या ग्रंथीमध्ये विविध प्रकारचे हार्मोन किंवा स्त्राव बनतात आणि यामधील एक स्त्राव असतो ज्याला आपण इन्सुलिन म्हणतो किंवा त्याला तुम्ही हार्मोन म्हणतात मोर प्रिसाइज बेसिकली। आणि ह्या इन्सुलिनचं कार्य असतं की आपल्या शरीरातील रक्तातील पातळी सामान्य ठेवणे, हे या हार्मोनचं बेसिक काम असतं। आणि जर तुम्ही इथं बघितलं तर मी एक इथे चावीचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे। बेसिकली इन्सुलिन म्हणजे कुठल्याही पेशीसाठी एक चावी असते। जर ग्लुकोजला इन्सुलिन पेशीमध्ये जायचंय तर त्याला चावी लागणार, ती चावी म्हणजे इन्सुलिन। तर इन्सुलिन नसेल तर ग्लुकोज आपल्या पेशीमध्ये जाणार नाही। म्हणून इन्सुलिन ती किल्ली आहे जी ग्लुकोजला पेशीच्या भिंतीतून पेशीमध्ये प्रवेश देते। जर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन नसेल, भलेही तुमच्या शरीरामध्ये शुगर 400 असेल, 500 असेल, 600 असेल, काही असेल, पण तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज हे पेशीमध्ये जाऊ शकणार नाही, कारण तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन नाही। आणि इन्सुलिन नसल्यामुळे ती किल्ली तुमच्याकडे नाही जेणेकरून तुम्ही ग्लुकोजला पेशीमध्ये पाठवू शकता। नाउ मधुमेह जर असेल तर याचा अर्थ काय। जसं की आपण बघतो की कुठलंही वाहन जेव्हा चालतं तो वाहनाला चालण्यासाठी इंधनाची गरज असते। जसं की पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा LPG असेल, काही असेल, त्याची रिक्वायरमेंट असते। त्याचप्रमाणे आपलं शरीर देखील अन्नावरती चालतं। सो अन्न ग्लुकोज मध्ये परिवर्तित होते, ते आपल्या शरीराद्वारे वापरली जाणारी प्रमुख ऊर्जा असते। ओके, जर गाडीला इंधन नाही मिळालं तर गाडी चालणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जर ग्लुकोज मिळाला नाही तर आपलं शरीर देखील चालणार नाही, आपल्या पेशी देखील काम करणार नाही। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये देखील ह्या गोष्टीचे प्रमुख महत्व आहे। आणि एक अजून गोष्ट मला सांगायची, ग्लुकोज रक्तवाहिन्याद्वारे साऱ्या शरीरात जाते, पण जोवर ते आपल्या पेशीच्या आत जात नाही तोवर ते ऊर्जा म्हणून वापरले जाऊ शकत नाही।
आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी. तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज किती जरी असेल पण तुमच्याकडे इन्सुलिन नसेल तर ते तुमच्या पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आता जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो म्हणजे तेव्हा नेमकं काय होतं, त्यात जर तुम्ही असं बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, तुमचे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही. प्रामुख्याने ते कसं मी नंतर सांगेल. ते पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा ज्या काय प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार होते ते इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य करत नाही. सो दोन प्रकारचे डिफेक्ट असतात. एक तर इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिन तयार झालं तर त्या इन्सुलिनची कार्यक्षमता प्रॉपर राहत नाही आणि ह्या दोन गोष्टीमुळे आपल्याला रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक दिसते. आता जर तुम्ही बघितलं तर मधुमेहाचा वाढता ग्राफ जर तुम्ही बघितलं 2000, 2007, 10 आणि 2030 पर्यंतच्या प्रोजेक्टेड फिगर इथे दाखवलेल्या आहेत. या सर्व फिगर दशलक्ष मध्ये आहेत, मिलियन्स मध्ये आहेत. जर तुम्ही बघितलं 2000 ला तर फक्त 31 मिलियन लोक होते ज्यांना मधुमेह होता जगभरात, आणि आज भारतामध्ये जर आज तुम्ही ती फिगर पाहिली 2000 हा आहे 11चा डेटा 62, आता भारतामध्ये प्रोजेक्टेड फिगर आहे 80 दशलक्ष. जर तुम्ही बघितलं तर हा ग्राफ वाढताच. हा वाढता असण्याचं कारण काय? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण. मला असं वाटतं हा सगळ्यात मुख्य कारण आहे. ही एक पिक्चर तुम्ही बघा आणि दुसरं हे पिक्चर बघा, ज्या चेंजिंग फूड हॅबिट्स आहे, आता त्याविषयी मॅडम बोलतीलच तुम्हाला. आणि तिसरा घटक असतो मानसिक ताणतणाव. कुठल्याही स्वरूपाचा मानसिक ताणतणाव असो त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका संभवतो. आता बरेच रुग्ण आमच्याकडे येतात की आमच्या पाचवी पिढीमध्ये कुणाला मधुमेह नाही, मला कसा झाला? त्याचं कारण असतं मानसिक ताणतणाव. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय की जिथं आपल्या लोकांना हेच माहिती नाही की कोणत्या प्रकारची डाएट आपल्यासाठी योग्य आहे. अर्थात नवीन आपल्याला ती गोष्ट सांगेलच, त्यामुळे मी डाएट या गोष्टीला टच करणार नाही. पण मधुमेहाची वाढते आकडेवारी नक्कीच आणि नक्कीच फक्त पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, वेस्टर्नायझेशन, अर्बनायझेशन ह्या सर्व गोष्टीमुळे होत आहे. त्यानंतर पूर्वी असा एक कॉन्सेप्ट होता की मधुमेह म्हणजे मोठ्या लोकांचा आजार. जर तुम्ही बघाल तर मोठे मोठे जे मेट्रो शहर्स असतात अशा शहरामध्येच आपल्याला मधुमेह आजार बघायला मिळतो. नंतर तो छोट्या शहरामध्ये आला आणि आता जर बघितलं तर ग्लोबली मोठे शहर, मध्यम शहर आणि इव्हन खेडेगावात देखील मधुमेह आपल्याला त्याच प्रमाणात बघायला मिळतो ज्या प्रमाणामध्ये अर्बन भागात मिळतो. कम्पॅरेटिव्हली जो कमी असतो, पण आजही जर बघितलं तर सगळीकडे मधुमेहाचा फैलाव बऱ्यापैकी प्रमाणामध्ये झालेला आहे. मग आता बघूयात आपण मधुमेहाचे प्रकार काय काय असतात. प्रामुख्याने मधुमेहाचे 3 प्रकार असतात. जर असे तसे खूप प्रकार असतात, पण तुमच्यासाठी सांगायचं म्हणजे 3च प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. पहिला प्रकार ज्याला आपण बाल मधुमेह म्हणतो किंवा ज्युव्हेनाईल डायबिटीस म्हणतो, आणि हा युजली लहान मुलांमध्येच बघायला मिळतो. ज्या मुलांचं वय साधारणतः 40 वर्षाच्या खाली असतं अशा लोकांमध्ये डायबिटीस बघायला मिळतो. आणि जर कारण आपण पाहिलं तर टाईप 1 डायबिटीस किंवा ज्युव्हेनाईल डायबिटीस मध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन बनवणाऱ्या ज्या पेशी असतात, बीटा पेशी, ज्या स्वादुपिंडेत असतात त्या सर्व नष्ट झालेल्या असतात किंवा सर्व मेलेल्या असतात. त्यामुळं अशा रुग्णांना फक्त आणि फक्त इन्सुलिन वरतीच आपण ट्रीट करतो. कुठल्याही प्रकारच्या गोळ्या अशा रुग्णांना चालत नाही. आता डायबिटीसचा दुसरा प्रकार असतो ज्याला आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो. ह्या डायबिटीस मध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन बनण्याची क्रिया तर कमी होतेच, पण त्याचबरोबर इन्सुलिनची कार्यक्षमता देखील कमी होते, कारण आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतं. जर तुम्ही बघितलं तर हा लठ्ठ व्यक्ती, लठ्ठपणामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतं आणि त्या इन्सुलिन रेजिस्टन्समुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. आता साधारणतः अशा रुग्णांमध्ये जर तुम्ही बघितलं तर जेव्हा आपल्याला कळतंय की आपल्याला डायबिटीस झाला त्याच वेळेस आपल्या शरीरामधील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशी ज्या असतात साधारणतः 50 ते 60% नष्ट झालेल्या असतात. आणि साधारणतः असं म्हणा की एक दर वर्षाला 4% असं तुम्ही म्हटलं तर एक 12 ते 15 वर्षामध्ये मेजॉरिटी पेशंटला आपल्याला इन्सुलिन द्यावं लागतं. ही एक साधारणतः एक शोकांतिक आहे की आपण एवढ्या पेशंटला इन्सुलिन त्या प्रमाणामध्ये देत नाही. आता तिसरा प्रकार आहे गर्भावस्थेमुळे होणारा मधुमेह. ज्या महिला प्रेग्नंट असतात, प्रेग्नन्सीमध्ये देखील एक ट्रान्झिएंट मधुमेह आपल्याला बघायला मिळतो ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. हा एक जेस्टेशनल डायबिटीसचा प्रकार आता बऱ्यापैकी कॉमनली बघायला मिळतो की आता आम्ही रोज प्रॅक्टिसमध्ये साधारणतः हप्त्यातनं 3-4 केसेस जेस्टेशनल डायबिटीसच्या बघतो, जो देखील एक इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवावं, कारण जर जेस्टेशनल डायबिटीस झाला तर त्याचा वाईट परिणाम हा होणाऱ्या बाळावरती किंवा त्या मातेवरती होऊ शकतो.
आणि एक चौथा डायबिटीस मी मुद्दामून इथे हायलाइट करेल, कारण सध्या कोविड पॅन्डेमिक चालू आहे, त्यामुळे स्टेरॉइड इंड्यूस डायबिटीस आम्ही खूप कॉमन बघतोय प्रॅक्टिसमध्ये. बऱ्याच प्रकारचे स्टेरॉइड्स कोविडच्या ट्रीटमेंटसाठी वापरल्या जातात, किंवा आर्थरायटिसच्या किंवा ऑटोइम्युन डिसीजच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारासाठी स्टेरॉइड्स वापरल्या जातात. त्या स्टेरॉइडमुळे देखील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक वाढू शकतात. तर हे प्रामुख्याने एक 4 डायबिटीसचे प्रकार असतात जे आपण लक्षात ठेवावे. आता मधुमेह होण्याची कारण काय असतात? बेसिकली जर बघितलं तर ओबेसिटी, मला असं वाटतं लठ्ठपणा हा सगळ्यात मेन कारण आहे. दुसरी गोष्ट, मधुमेहाचा आपल्या परिवारामध्ये इतिहास असणे, आपले आई वडील, भाऊ बहीण कुणाला तरी मधुमेह असणे, तर आपल्याला मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. देन फिजिकल इनऍक्टिव्हिटी, जर आपल्या ऍक्टिव्हिटी लेवलच जर कमी असतील, आपण सपोज जर 1000 कॅलरीज खातोय आणि आपण जर 1000 कॅलरीजचं काम करत नाही, सपोज तुम्ही 500 कॅलरीजच काम करतात, तर राहिलेल्या 500 कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये चरबीच्या रूपामध्ये जमा होतात आणि तुमचं वजन वाढत जातं. त्यामुळे आपल्याला हा बॅलन्स, आपण किती कॅलरीज घेतो आणि किती खर्च करतो, यातलं समीकरण आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. देन अतिपोषण, खूप जास्त खाणे, मानसिक ताणतणाव, मला असं वाटतं आजच्या युगात जर मला विचारलं तर मानसिक ताणतणाव हे सगळ्यात मोठं कारण आहे ज्यामुळे मधुमेह होतो. आणि अजून एक प्रकार म्हणजे औषधी, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी जे आपण वापरतो, ज्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल आता कॉर्टिकोस्टेरॉइड्स, जे कोविड पॅन्डेमिक मध्ये खूप वापरले गेले, त्यामुळे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यानंतर मिरगीसाठी वापरल्या जाणारा औषध जसं की फिनोटाइल सोडियम आहे, त्याने देखील रक्तातील साखरेची पातळी वाढते. आणि बऱ्यापैकी औषधे असतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. सर हे प्रामुख्याने मधुमेह होण्याचे कारण आहेत. आता मधुमेह झाला हे आपण कसं ओळखायचं? आता प्रामुख्याने जर बघितलं तर थकवा येणे. मला असं वाटतं की जर 40च्या आत, आता माझ्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसचा अनुभव सांगतो, 50% लोकांना कुठलेही लक्षण नसतात. ते काहीतरी वेगळ्याच कारणाने येतं आणि त्यांना कळतं इथं आल्यानंतर की त्यांना मधुमेह. पण असं जर बघितलं एक ब्रॉड सेन्समध्ये, तर थकवा येणे, वारंवार लघवी येणे, अचानक वजन घटणे, आपल्या शरीरावर कुठलीही झालेली जखम बरी न होणे, लैंगिक शिथिलता येणे, वारंवार भूक लागणे, नजर कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे, खूप तहान लागणे, आणि प्रायव्हेट पार्टचे इन्फेक्शन जसं की ज्याला आम्ही व्हल्वोव्हाजायनायटिस आणि मेलॅनोपोस्टायटिस म्हणतो, युजली मे बी पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोन्हीमध्ये देखील प्रायव्हेट पार्टचे इन्फेक्शन देखील डायबिटीस मध्ये बऱ्यापैकी कॉमन असते. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला सांगितलं 40 ते 50% रुग्ण असे असतात की ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं लक्षण बघायला मिळत नाही. आता निदान कसं करायचं? आता आपल्याला वाटतंय की आपल्याला डायबिटीस असेल तर आपण लॅबोरेटरीमध्ये जाऊन युजली ह्या टेस्ट आपण करतो, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी जेवणा अगोदर आणि जेवणानंतर 2 तासांनी, साधारणतः जेवणा अगोदरची जर 110च्या वर जर असेल, 10च्या वर, आणि जेवणानंतर 140च्या वर जर असेल, तर आपण त्याला मधुमेह असतील असं बोलतो. आणि हीच भाषा जर आपल्याला HbA1c मध्ये जर बोलायची झाली तर ती मी असं सांगेल, इथे जर तुम्ही बघितलं की इथे बघा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन हे देखील साधारणतः 5.6च्या खाली नॉर्मल असते. 5.7 ते 6.4 याला आपण प्री डायबिटीस म्हणतो किंवा डायबिटीस होण्याची पूर्वस्थिती म्हणतो. नाव हा खूप आयडियल वेळ असतो. ह्या वेळेस जर पेशंटनी प्रॉपरली स्वतःला टार्गेट केलं, आपली लाईफस्टाईल मॉडिफाय केली, आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवल्या, डाएट प्लॅन फॉलो जर केलं, तर जो मधुमेह आपल्याला 2 वर्षात होणार आहे त्याला आपण 20 वर्ष लांबणीवर टाकू शकतो. एकदाच का जर ते आपलं रक्तातील ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन 6.5च्या वर जर गेलं तर ते इंडिकेट करतं की आपल्याला फ्रँक मधुमेह झालेला आहे. आता मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी काय काय टेस्ट कराव्यात, हा एक कॉमनली प्रश्न असतो की रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो की मला डायबिटीस आहे, मी काय काय करावं? तर साधारणतः ही एक चेकलिस्ट दिली आहे मी सकाळीच मुद्दा म्हणून बनवली होती माझ्या पीपीटी मध्ये टाकण्यासाठी, की उपाशी पोटी व जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण, देन 3 महिन्याचा जो ऍव्हरेज शुगर असतो ज्याला आपण HbA1c म्हणतो किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतो किंवा टेस्ट विथ मेमरी म्हणतो. कारण बऱ्याच वेळा आमच्याकडे असे रुग्ण असतात की जे आल्यानंतर त्यांचं फास्टिंग 90, पोस्टमील 140 आणि A1c 10 असतं. तर याचा अर्थ असा असतो की जरी तो पेशंट तुमच्या समोर बसला, एक मागच्या 4-5 दिवसात नॉर्मली म्हणजे एकदम बेस्ट डाईट कंट्रोल ठेवून तो तुमच्याकडे आलेला असतो, पण पूर्वी त्याची जीवनशैली खूप काही चांगली नसते. देन चरबीचे लेवल जसं कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराइड आहे, HDL आहे. देन अजून आहे किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, युरिक ऍसिड, देन ब्लड काउंट करायचे, युरिन रुटीन, मायक्रो अल्बुमिन, ज्यामुळे की आपण आपल्या किडनीवरती होणारे जे चेंजेस असतात ते ऍज अर्ली ऍज पॉसिबल आपण डिटेक्ट करू शकतो. देन ECG,
ECG करून आपण हृदयावरती जर काही चेंजेस असतील तर ते ऍज अर्ली ऍज पॉसिबल आपण डिटेक्ट करू शकतो आणि डिटेक्ट करून फर्दर आपल्या ज्या टेस्टिंग लागतील जसं की मे बी 2D इको आहे, अँजिओग्राफी आहे, स्ट्रेस टेस्ट आहे, त्या गोष्टी आपण करू शकतो. वर्षातनं एकदा मला असं वाटतं सर्व रुग्णांनी रेटायनाचा तपासणी करून घ्यायला पाहिजे. आपल्या डोळ्याचा मागचा जो पडदा असतो, कारण डायबिटीसचा वाईट परिणाम डोळ्याच्या पडद्यावर देखील होतो. आणि आता एक काही ऍडव्हान्स टेक्निक आहे ज्याला मी सांगेल की CGMS म्हणून येते, CGMS आणि अँब्युलेटरी ब्लड ग्लुकोज प्रोफाईल, ज्यामध्ये आपण काय करतो की बरेच रुग्ण असतात की ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होतं, कमी जास्त होत असतात. तर अशा रुग्णांमध्ये हे मशीन लावून आपण चेक करतो की तो किती काळ साधारणतः सामान्य रेंजमध्ये राहतो आणि किती काळ तो सामान्य रेंजच्या बाहेर राहतो. आता मधुमेहाची काळजी म्हणजे काय काय करायचं. आता बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट असतं की आपण जर आपल्या मधुमेहाचे व्यवस्थापन एकदम व्यवस्थितरित्या केले तर मधुमेही संबंधी होणारे जे कॉम्प्लिकेशन किंवा व्याधी असतात त्या आपण सगळ्या टाळू शकतो. देन लाखो लोक मधुमेह असून देखील दीर्घ व सुखी आयुष्य जगतात आणि आपण त्यातील एक बनू शकतो. आणि त्यासाठी लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या रक्तातील साखरेची पातळी रोज किंवा हप्त्यातनं ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा घरीच चेक करावी आणि त्याचा एक लॉग मेंटेन करावा आणि आपले जे हेल्थ केअर प्रोफेशनल असतील त्यांच्याशी आपण बोलून ठरवावे की आपल्या इन्सुलिनची किंवा गोळ्या औषधीचे काय काय डोसेस असतील. शीघ्र निदान नेहमीच मदतीचे ठरते. अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट, आपण जे म्हणतो डायबिटीस साठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा अर्ली ट्रीटमेंट इज मोर इम्पॉर्टंट. आता शीघ्र निदान झाल्याने पुढील गुंतागुंती बऱ्याच प्रमाणात टाळल्या जाऊ शकतात. जे काय कॉम्प्लिकेशन आपण डायबिटीस मध्ये बघतो कुठल्याही प्रकारचे असो ते सर्व कॉम्प्लिकेशन आपण लांबणीवर टाकू शकतो. आता आपण जाऊया मधुमेहासाठी लागणारे उपचार. जर तुम्ही बघितलं तर मधुमेहासाठी लागणारे उपचारा अंडर हे 4 आधारस्तंभ येतात. ज्ञानार्जन म्हणजे जेवढं रुग्ण आपल्या आजाराविषयी माहित करून घेईल, जसं की जॉस्टिननी सांगितलं की ते सर्वात महत्वाची गोष्ट, जेवढं जास्त तुम्हाला माहित असेल तेवढं इफेक्टिव्हली तुम्ही तुमचा डायबिटीस मॅनेज करू शकता. आहार, आय थिंक मॅडम त्याविषयी बोलणारच, त्यामुळे मी ते टच करणार नाही. त्यानंतर व्यायाम, नियमित व्यायाम असणे, आणि जसं की अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने सांगितलंय की साधारणतः 150 कॅलरीजचा व्यायाम रोज व्हायला पाहिजे. तो जर केला तर मला असं वाटतं तुमच्या साखरेची पातळी नॉर्मल राहील. देन डॉक्टरांनी जे काय औषधी किंवा इंजेक्शन किंवा जे काय आपल्याला सजेशन दिले असेल ते सजेशन तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणे. सो मधुमेहाचे बेसिकली जेव्हा पहिला प्रकार असतो त्यात तर फक्त इन्सुलिनच एक उपाय असतं, आणि जेस्टेशनल डायबिटीस, प्रेग्नन्सी विथ डायबिटीस, त्यात देखील इन्सुलिन हाच पर्याय असतो. हे फक्त आणि फक्त टाईप 2 डायबिटीस ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन मॅनेज करतो. आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जर बघितलं तर त्यामध्ये फक्त तुम्हाला औषधी दिसतात, पण मला वाटतं की योग्य प्रिस्क्रिप्शन जे डॉक्टरांचं असतं त्यामध्ये सर्वप्रथम यायला पाहिजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जर रुग्णांना कुठल्या प्रकारच्या सवयी असतील, अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको, एनिथिंग काही असेल तर त्या सवयी सर्व क्विट करणे, आरोग्यप्रद आहार घेणे, नियमितपणे व्यायाम करणे, आपलं नॉर्मल बॉडी वेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करणं. अनफॉर्च्युनेटली ह्या गोष्टी असतात त्या प्रिस्क्रिप्शनवर येत नाही, त्यामुळे रुग्णांना त्याचं एवढं महत्व नसतं. पण मला असं वाटतं जर आयडियली विचारलं तर ह्या गोष्टी देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वरती यायला पाहिजे, जेणेकरून रुग्णांना त्याचे महत्व पटेल. आता एक निरोगी जीवनशैली राखणे आपण सर्वांसाठी गरजेचे आहे. त्यासाठी मी एक गोष्ट लिहिली, जर आपण बघितली की माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी यासाठी एक मार्ग शोधावा, कारण मधुमेहाचे नियंत्रण ही काळाची गरज आहे. जर मधुमेह आपण नियंत्रित ठेवला नाही तर मधुमेहाचे वाईट परिणाम आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांवरती, जसं की हृदय आहे, किडनी, मेंदू, रक्तवाहिन्या, सगळ्याच गोष्टीवरती याचा वाईट परिणाम होतो. जसं की हा एक प्रोटोकॉल दिलाय त्यांनी, प्रोटोकॉल दिलाय की मधुमेह व्यवस्थापन योजनेमध्ये काय काय असावे. एक डाएट प्लॅन असावा, एक फिजिकल ऍक्टिव्हिटी प्लॅन असावा, तुम्ही किती वेळेच्या अंतराने रक्त शर्करा तपासावी त्याचा एक प्रोटोकॉल असावा. एक साधारणतः मला असं वाटतं की आपण वीकेंडला जर घरी असू तर एक दिवस तरी मिनिमम आपण रक्तातील साखरेची पातळी चेक करावी. देन वैयक्तिक रक्त शर्करा लक्ष, याचा अर्थ सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज लेवल घरीच करायला पाहिजे. मधुमेह घेण्याच्या औषधीच्या वेळा देखील तुम्ही डिफाईन ठेवल्या पाहिजे. नियमित तपासणीचा कार्यक्रम, आणि जर आपल्याला इतर काही कॉम्प्लिकेशन असेल तर त्याकडे लक्ष देणे. आता नियंत्रित कसा केला जाऊ शकतो आहार, नंतर सक्रिय जीवनशैली, व्यायाम,
त्यानंतर योग्य औषधोपचार आणि लक्ष ठेवणे. आपण अटेंटिव्ह राहणे की आपल्याला काही कॉम्प्लिकेशन होत आहेत का, प्रॉब्लेम होत आहेत का, काही नवीन लक्षण डेव्हलप होत आहेत का, ते देखील आपण लक्ष ठेवायला पाहिजे. सो समतोल साधा, आहारात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. ह्याच गोष्टीमुळे आपला मधुमेह आटोक्यात राहू शकतो. आणि देखील सर्वांनी बॅलन्स डाएट घेणे. बॅलन्स डाएट व्यतिरिक्त मी अजून बोलेल एक सक्रिय राहणे, व्यायाम करणे ही एक काळाची गरज आहे. मला असं वाटतं की जे यंगस्टर्स असतात साधारणतः टाईप 2 डायबिटिक जे आपण 25 ते 55च्या मध्ये बघतो, त्या लोकांनी काहीतरी आउटडोर गेम खेळणे किंवा काहीतरी डेली वॉकला जाणे, काहीतरी ऍक्टिव्हिटी डेली त्यांच्या झाल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कॅलरीज बर्न होतील आणि त्यांचा मधुमेह आटोक्यात राहील. औषधोपचार, मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आपण वापरतो. काही आपल्या लिव्हरवरती काम करतात, काही आतड्यावरती करतात, काही स्वादुपिंडेवरती करतात, काही स्नायूंवरती करतात, तर काही आपल्या ज्या हे असतात अडिपोज टिश्यू त्यावरती काम करतात. तर मला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार अवेलेबल आहेत आणि डिपेंडिंग अपॉन पेशंट आम्ही औषधं चूज करतो की कोणतं औषध त्या रुग्णामध्ये योग्य असेल. आता एक अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टाईप 1 डायबिटीस मध्ये आपल्याला फक्त इन्सुलिन हा एकमेव पर्याय असतो. बरेच रुग्ण बघतो आपण की ते रुग्ण काय करतात की नाही आम्ही इन्सुलिन घेणार नाही, आम्ही गोळ्या ट्राय करू, काहीतरी नवीन प्रयोग करतात आणि ते डायबिटीस पासून होणारे, टाईप 1 डायबिटीस पासून होणारे सिरियस कॉम्प्लिकेशन, ज्याला आपण डायबिटिक किटोसिडोसिस म्हणतो, अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेशनला समोर जातात. तर मला असं वाटतं इन्सुलिन घेण्यासाठी आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स अवेलेबल आहे. जसे की वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ज्या पेनच्या निडलची साईज जर तुम्ही बघितली तर साधारणतः ती 31च्या गेजची असते आणि यांनी इन्सुलिन घेणं हे ऑलमोस्ट पेनलेस असतं. पेनलेस म्हणजे कुठल्याही प्रकारचं पेन आपल्याला जाणवत नाही इंजेक्शन घेताना. इव्हन आपल्याला मच्छर देखील जोरात दसतो इतकं छोटं प्रिक आपल्याला जाणवतं त्या इन्सुलिनच्या इंजेक्शनचं. त्यामुळे इन्सुलिन घेणं मला असं वाटतं आता अधिक सोपं झालेलं आहे. ही एक स्लाइड दाखवली ज्यामध्ये मी इन्सुलिन आपण कुठे कुठे घ्यायला पाहिजे, ह्या साईट्स आहेत की वेगवेगळ्या साईट्स वरती आपण इन्सुलिन घ्यायला पाहिजे. आणि प्रिफरेबली जर तुम्ही इन्सुलिन पेन यूज केले ऍज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल इन्सुलिन, तुम्हाला पेन देखील कमी होईल. आणि ज्या इन्सुलिन घेण्याच्या पद्धती असतात, आय मीन नवीन पद्धती, त्याच्याशी तुम्ही अवगत व्हाल आणि त्याचे फायदे निश्चितच तुम्हाला आजारावरती विजय मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील. देन दोन महत्वाच्या गोष्टी, मधुमेहाच्या लघु अवधी समस्या ज्याला आपण शॉर्ट टर्म कॉम्प्लिकेशन्स म्हणतो, ते कसे ओळखायचे. सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होणे. आता हायपोग्लायसिमिया म्हणजे काय? आपल्या रक्तातील पातळी साधारणतः 70च्या खाली जाणे. 70च्या खाली किंवा जेव्हा ती 56च्या खाली जायला लागते त्यावेळेस आपल्याला खरं तर खूप सिव्हिअर प्रकार होऊ शकतो, जेणेकरून तुमचा मेंदू देखील अफेक्ट होऊ शकतो. आता यामध्ये जर म्हटलं तर अशक्तपणा, थकवा, भूक लागणे, चक्कर आल्यासारखं जाणवणे, छातीमध्ये धडधड होणे, घाबरल्यासारखे होणे, आपल्याला पाल्पिटेशन किंवा छातीचे ठोके वाढणे आणि आपली नजर कमजोर होणे, अशा वेळेस पटकन रुग्णांनी काहीतरी गोड घेऊन टाकणे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यानंतर त्याच्यासाठी एक हे 15-15चा रूल आम्ही म्हणतो युजली हायपोग्लायसिमिया मॅनेजमेंट मध्ये, ज्यामध्ये 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट साधारणतः पेशंटला हायपोग्लायसिमिया झाल्या दिले पाहिजे. त्यानंतर 15 मिनिटांनी त्याची शुगर चेक केली पाहिजे. ती जर सपोज ती शुगर त्याची 70च्या वर गेली नाही तर साधारणतः सेम अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट आपण परत रिपीट केलं पाहिजे. त्याला 15-15 रूल आम्ही म्हणतो डायबिटीस ट्रीटमेंट मध्ये. आता जास्त गोड असे काहीतरी खा किंवा प्या, जसं की एक साधारणतः अर्धा कप फळाचा रस, 3 ते 4 ग्लुकोजच्या गोळ्या, 3 ते 5 कडक कॅन्डी, ज्या तुम्ही पटकन चावू किंवा खाऊ शकता. तर अशा गोष्टी इमिजिएट तुम्ही करू शकता. पण जर हायपोग्लायसिमिया लाईफ थ्रेटनिंग असेल, पेशंट अनकॉन्शियस असेल, तर त्यासाठी म्हणजे 25% डेक्स्ट्रोज किंवा ग्लुकॅगॉन किंवा स्टेरॉइडचे इंजेक्शन आपल्याला द्यावे लागू शकतात. आता रक्तातील साखरेची पातळी वाढली म्हणजे कसं ओळखायचं? आता फार तहान लागणे, फार भूक लागणे, नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात लघवी येणे, तोंड किंवा त्वचा कोरडी झाल्यासारखी वाटणे, वजन कमी होणे, दृष्टी अंधुक होणे, झोप येणे, तुमची अशा वेळेस तुम्ही काय करायचं, आपल्या रक्तातील साखर तपासायची, आपल्या आहाराचे योजनेचे पालन करायचे, इमिजिएट आपल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून आपल्या जो ब्लड शुगरचा लॉग आहे किंवा साखरेची तपासणीचा जो चार्ट असतो तो चार्ट डॉक्टरांशी शेअर करून त्यांच्याशी बोलून घेणे आणि आपले इन्सुलिन किंवा गोळ्याचे डोस ऍडजस्ट करून घेणे. आता अनियंत्रित मधुमेह जर असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आपल्याला बघायला मिळतात. जसं की तुम्ही जर बघाल तर डोळे, मेंदू, हृदय, किडनी, आपल्या पायातील ज्या नसा असतात ज्यामुळे आपल्याला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज होतो, किंवा आपल्या ज्या नसा असतात किंवा नर्व्स ज्यामुळे आपल्याला न्यूरोपॅथी होतो,
हे सगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन रुग्णांना होतात. आता या दुर्दैव असं आहे की जे कॉम्प्लिकेशन रुग्णांना होतात तो मेजॉरिटी ऑफ टाइम बरेच कॉम्प्लिकेशन असे असतात. जर तुम्ही इथे आता बघितलं हा पाय, बरेच रुग्ण विशेष करून जे ग्रामीण भागात येतात ते पायावरची जखम किती जरी मोठी झाली तरी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण काय, तर त्या पायामध्ये संवेदना नसतात. तर संवेदना नसल्यामुळे त्या रुग्णांना काहीही जाणवत नाही, पायाच्या संवेदना जाणवत नाही आणि तशा रुग्णांना त्यामुळे पाय कापावा देखील लागू शकतो. त्यानंतर मधुमेहाचे दुष्परिणाम जर बघितलं तर हृदय आहे, डोळे आहे, मज्जातंतू आहे, मूत्रपिंड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अवयव डायबिटीसमुळे अफेक्ट होतात. आता हृदयावरती कसा परिणाम होतो जर तुम्ही बघितलं तर ही रक्तवाहिनी आहे. हे दोन ब्लॅक बॉर्डर ज्या दिसतात हे ऍक्च्युली ही डायमीटर आहे रक्तवाहिन्याची. पण जर आपला मधुमेह आटोक्यात राहिला नाही तर काय होतं की वाढलेली साखर आपल्या शरीरामध्ये बऱ्यापैकी चरबी फॉर्म करते आणि ती चरबी आपल्या रक्तवाहिन्यात जमा होते आणि रक्तवाहिन्यात जमा झाल्यामुळे काय होतं, हे साधारणतः ही रक्तवाहिन्याची आकार छोटा होतो आणि हे छोटं झाल्यामुळे आपल्या रक्तातील प्रेशर वाढतं, आपल्याला एक साधारणतः हार्ट अटॅक येणे किंवा अंजायना होणे अशा प्रकारचा प्रकार बघायला मिळतो. देन मूत्रपिंड जर आपला मधुमेह आटोक्यात नसेल, रक्तदाब आटोक्यात नसेल तर मधुमेह आपल्या किडनीवरती देखील अटॅक करतो. त्याचप्रमाणे डोळ्यावरती जसं की आपल्याला नेत्रपटलाची हानी होणे, जसं की डायबिटिक रेटिनोपॅथी हा प्रकार बऱ्यापैकी डॅमेज होतो. त्यानंतर मोतीबिंदू पण फॉर्म होतो किंवा आपल्या डोळ्यातील काचबिंदू ज्याला म्हणतो त्याची देखील आपल्याला बघायला मिळतं. सो मला असं वाटतं की वर्षातनं एकदा तरी सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आता मधुमेहातील पाय, आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण जसं आपल्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरतो त्याचप्रमाणे मला असं वाटतं डायबिटीस ट्रीटमेंट देखील आपण पायाची खूप काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपल्या हातापायाच्या नसा ज्या असतात त्या डायबिटीसमुळे डॅमेज होतात. त्यामुळे पेशंटला न्यूरोपॅथी होते आणि न्यूरोपॅथीमुळे जेव्हा रुग्ण जमिनीवर चालतात त्यांना कळत नाही की त्या थंड आणि गरम यातला फरक कळत नाही, त्यांच्या पायाला खिळा टोचला तरी कळत नाही. त्यामुळे एक छोटीशी जखम बनते आणि ती छोटीशी जखम नंतर कालांतराने मोठ्या जखमेमध्ये रूपांतरित होते आणि मोठ्या जखमेमध्ये रूपांतरित होऊन ती जखम आपल्याला शेवटी तो पाय गमावण्यास भाग पाडते. सो आपण काय काय करायला पाहिजे, कोणत्याही असाधारण संवेदना जर असेल तर आपण डॉक्टरांना रिपोर्ट करायला पाहिजे. अत्याधिक वेदना जर असेल जसं की पायाचे अंगार होणे, जसं की पेशंट आम्हाला टिपिकली बोलतात की मिरचीची पूड लावल्यासारखे अंगार होते, तसं असेल. देन नंतर आपला पाय ड्राय पडला असेल, खवल्यासारखी तडकवलेली असेल, देन पावलांना नवीन काही जसं की पुरळ असेल किंवा आम्ही ज्याला पुरळ सारखे प्रकार येतात तसं जर काही असेल किंवा काही ऍप्सिस असेल, पस झाला असेल तर हे इमिजिएट, किंवा लाल झाला असेल पाय कुठे किंवा कुठून डिस्चार्ज किंवा पस वगैरे येत असेल तर आपण इमिजिएट आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे. आणि साधारणतः काय काळजी घ्यायला पाहिजे, आपले पाय स्वच्छ आणि कोरडी ठेवावीत, पावले दररोज गरम पाण्याने धुवावीत, सौम्य साबण वापरावा आणि पावले नीट खळखळून धुवावीत, पावले नीट कोरडी पुसा. विशेषतः बोटाच्या बेचक्यात, जो आपला 2 बोटामधील भाग असतो त्याला आपण बेचक्या म्हणतो, तर तो देखील साफ केला पाहिजे. कारण मोस्ट कॉमन भाग जो आहे ज्यावरती डायबिटीस अटॅक करतो तो पोर्शन असतो. अनवाणी चालू नका, तुमचे नखे सरळ आडवी कापा, पायांना व बुटांना रोज पावडर लावा, नीट बसणारे आरामदायी शूज वापरा. जेणेकरून आम्ही बऱ्याच रुग्णांना सांगतो की आपला जो नंबर असतो पायाचा त्यापेक्षा 1 नंबर लूज शूज घाला आणि दररोज धुतलेले सॉक्स घाला. बोटे धरून ठेवणारी अंगठे असलेली सँडल्स वापरणे टाळा. नंतर साधारणतः जर आपण बघितलं तर आपले टार्गेट्स काय असायला हवे, आयुष्यात कोणती गोष्ट अशक्य नाही, फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजे. त्यामुळं असं जर असेल तर मला वाटतं हे सर्व शक्य आहे. आपल्या रक्तातील साखरेची पातळी साधारणतः 90 ते 130 जेवणा अगोदरची, जेवणानंतर 180च्या खाली, आणि अमेरिकन डायबिटीस असोसिएशन सांगते की साधारणतः HbA1c किंवा ऍव्हरेज शुगर 7च्या खाली असायला पाहिजे. आणि एक दुसरी असोसिएशन आहे जी अमेरिकन कॉलेज ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी आहे, ते सांगतंय की हे साधारणतः 6.5च्या खाली राहायला पाहिजे. पण मला असं वाटतं साधारणतः 6.5 ते 7 मध्ये ठेवल्यास अतिउत्तम. डोळ्याची संपूर्ण तपासणी वर्षातून एकदा करून घेणे, रक्तदाब 130-80च्या आसपास मेंटेन करणे, चरबीच्या व्हॅल्यू मी सांगितल्याप्रमाणे मेंटेन करणे, आणि आपली किडनी किंवा मायक्रोअल्ब्युमिन ह्या गोष्टी नॉर्मल आहेत वर्षातून एकदा चेक करून घेणे. जर आपलं मायक्रोअल्ब्युमिनुरिया पॉझिटिव्ह आला तर तो आपल्याला इंडिकेट करतो की आपल्या किडनीला डॅमेज व्हायला सुरुवात झालेला आहे, पण तो रिव्हर्सिबल असतो. जर तिथं तुम्ही अग्रेसिव्हली ट्रीट केलं पेशंटला तर जो झालेला बदल आहे तो आपण पूर्ववत करू शकतो. त्यानंतर मधुमेह अत्यंत धोकादायक विकार मानला जातो.
पण तो तुमच्यावर निर्भर असतो. आता हे बघा, तुम्ही काही गोष्टी बदलू शकत नाही. जर आपल्या घरात इतिहास असेल तो बदलू शकत नाही, आजाराचा अवधी देखील बदलू शकत नाही. काय तुम्ही चेंज करू शकता? जीवनशैली आणि सवय, जसं की अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको. जर आपण खूपच लेंदी जीवनशैली असेल तर आपण फिजिकली थोडा ऍक्टिव्ह होऊ शकतो. आपण सेल्फ मॉनिटरिंग करून आपल्या साखरेची पातळी सामान्य ठेवू शकतो. आपण आपला ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवू शकतो. आपण आपले चरबीचे लेवल नॉर्मल ठेवू शकतो. धूम्रपान हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर मानला जातो डायबिटीस आणि इतर आजारांसाठी. त्यानंतर काही कळीचे मुद्दे एक दोन मी सांगू इच्छितो. 60 ते 70% लोक जीवनशैलीमध्ये साधे बदल करून मधुमेह टाळू शकतात किंवा तो होण्यास विलंब करू शकतात. मला असं वाटतं हेल्दी डाएट, एक्सरसाइज, मानसिक ताणतणाव कमी करणे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं मधुमेह टाळणं अधिक सोपं होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की यातले हे काही उदाहरण आहेत. असं वाटतं मला त्यामध्ये एक हॅले बॅरी आहे, जी की लिव्हिंग डॉल नावाची एक टेलिव्हिजन सिरियल होते, त्यामध्ये ते ऍक्टर होते. त्यानंतर हा दुसरा आहे गॅरी हॉल ज्युनियर 10. इज अ 10 टाइम्स ऑलिम्पिक चॅम्पियन फॉर स्विमिंग. आणि त्यानंतर हा वसीम अक्रम, पाकिस्तानचा एक फास्ट बॉलर. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा एक IPL होस्ट आहे, गौरव कपूर. आणि हे बरेच लोक, काही हे डॉक्टर आहेत जे की रॉबर्ट स्पायरो, हे फिजिशियन आहेत. 50 वर्षापासून त्यांना टाईप 1 डायबिटीस आहे. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या लोकांनी मधुमेहाचा पराभव केला आहे. आणि यामध्ये एक अजून भर सांगेल मी नक्कीच की जो आपला भारताचा जावई आहे निक जोन, हा देखील एक टाईप 1 डायबिटिक रुग्ण आहे. मला असं वाटतं मधुमेह जरी नावामध्ये मधु असेल तरी फक्त नावातच मधु असलेला एक कडवट रोग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व लोकांनी पहिल्या दिवसापासून ह्या आजाराची जर योग्य काळजी घेतली तर मला असं वाटतं जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होणार असतात ते आपण टाळू शकतो आणि ह्या आजाराचं संगोपन व्यवस्थितपणे करू शकतो. धन्यवाद. थैंक यू सर, आपने बहुत ही अच्छी तरह से समझाया कि डायबिटीज एंड उसके कैसे डायबिटीज होता है, कैसे रोक सकते हैं, कैसे अपने आप को अच्छा डायबिटीज होने के बाद भी एक स्वस्थ जीवन हम जी सकते हैं, जो बहुत ही मोटिवेशनल था आई थिंक सब डायबिटीज पेशेंट के लिए। थैंक यू वेरी मच सर। अभी मैं नविदा को बोलूंगी कि प्लीज वो हमको अभी समझाए डाइट कौन सा फॉलो करना चाहिए फॉर ए हेल्दी लिविंग, नॉट ओनली फॉर डायबिटीज, आई थिंक इट इज फॉर एवरीवन। सो ओवर टू यू नविदा। Thank you, Sarvani, and thank you, doctor. I think जो ऑलमोस्ट आई कुड नॉट गेट इट, बट जो आपने बोला काफी फ्रॉम द स्लाइड जो मैंने देखा उससे इतना समझ आया कि जो मैं कवर करना चाहती थी ऑलमोस्ट आपने उसका जिस्ट दे दिया है। तो ऑडियंस को पता है कि वो लोग क्या एक्सपेक्ट कर सकते हैं या क्या कैसे फॉलो करना है। उसी को थोड़ा रीआइटरेट करके मैं इस सेशन को इंटरैक्टिव वे में एक्सप्लेन करना चाहूँगी। तो मेरा नाम नवीदा है और मैं आज की होस्ट और प्रेजेंटर रहूँगी। मैंने क्लिनिकल न्यूट्रिशन एंड डाइटेटिक्स में मास्टर्स की है और पिछले 1.5 साल से पॉसिबल के साथ जुड़ी हुई हूँ। तो आज के सेशन में हमने काफ़ी कुछ सीखा। एडिशनली उसके बारे में जाने डायबिटिक डाइट का क्या महत्व है, हमारी प्लेट को कैसे डिज़ाइन करना है, कुछ ऐसे है उसके बारे में जानेंगे, कुछ एडिशंस एंड क्या ऐसी चीज़ें हैं जिनको अवॉइड करना है, और अंत में होगा हमारा क्वेश्चन एंड आंसर सेशन। तो स्टार्ट करेंगे पहले एक सिंपल से सवाल से। आई एम श्योर जितना डॉक्टर ने एक्सप्लेन किया इससे आपको पता चल गया होगा कि डायबिटीज मैनेजमेंट में क्या जरूरी है। तो आप सब लोगों के लिए 3 ऑप्शन है। मैं आप सबको 5 to 10 सेकेंड्स देना चाहूंगी टू सेलेक्ट द करेक्ट आंसर। ऑप्शन ए डाइट, ऑप्शन बी एक्सरसाइज, या फिर ऑप्शन सी दोनों। थैंक यू मयूरी, थैंक यू सो मच। आप थे पहले फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मैं बताऊंगी जिन्होंने रिस्पॉन्ड किया है, एंड थैंक यू सो मच बाकी सब ने जिन्हें भी रिस्पॉन्ड किया है। आप लोगों का जवाब बिल्कुल सही है। मुझे ये जान के बहुत अच्छा लगा कि हमारी ऑडियंस काफ़ी एजुकेटेड है। जैसे आप लोगों ने बताया डायबिटीज़ मैनेजमेंट के लिए दोनों का होना ज़रूरी है। जब एक्सरसाइज की बात आती है तो ज़रूरी नहीं है कि आपको जिम जाना हो या कोई हैवी एक्सरसाइज करने हो। आप अपने आप को सिंपल
बेसिक एक्टिविटीज में भी इन्वॉल्व रख के एक्सरसाइज कर सकते हो, जैसे ब्रिस्क वॉक हो गया, या फिर अभी बाहर नहीं जा सकते, लॉकडाउन की सिचुएशन की तरफ से हम बाहर नहीं जा सकते, या हम उतना हैवी एक्सरसाइज नहीं कर सकते, तो आप घर पे ही अपने आप को एक्टिव रखें, जैसे स्पॉट जॉगिंग हो गया। अगर आपको डांस करना अच्छा लगता है तो अपने आप को डांस, कोई भी म्यूजिक लगाइए, अपने आप को एक्टिव रखिए, या फिर 8 शेप्ड वॉक, जैसे 8 नंबर होता है उस शेप में वॉक कीजिए। ये भी काफी आपके एक्टिविटीज में ही कंसिडर किया जाएगा। अगर आपको आपके घर पे सीढ़ियां हैं, इंस्टेड ऑफ लिफ्ट आप सीढ़ियां प्रेफर कर सकते हो, जितना पॉसिबल हो उससे वॉक कीजिए, या शॉर्ट डिस्टेंस में अगर ट्रैवल करना हो तो आप चल के जा सकते हो। ये सारी चीजें आपके ओवरऑल एक्टिविटी में कंसिडर की जाएंगी। अभी हम चलते हैं नेक्स्ट, जो हमारा मेन डायबिटिक डाइट, जो सबसे मेजर कंट्रीब्यूशन है 80%। तो जब डायबिटिक डाइट की बात आती है, डायबिटिक डाइट ऐसा होना चाहिए जिसमें कार्बोहाइड्रेट की मात्रा कम हो, प्रोटीन मॉडरेट हो, लो फैट और लो कैलोरी हो। ये ना तो सिर्फ डायबिटीज वालों के लिए, या ये उनके लिए भी फायदेमंद है जो प्री डायबिटिक रेंज में आते हैं, और उनका डिले या ऑनसेट को भी प्रिवेंट करना है। ऐसा नहीं होना चाहिए कि कोई डायबिटिक डाइट में कोई फूड ग्रुप एक्सक्लूड करे, सारे फूड ग्रुप होने चाहिए। माइक्रोन्यूट्रिएंट्स का बहुत ही इंपॉर्टेंट महत्व है, ऐसा नहीं कि सिर्फ माइक्रोन्यूट्रिएंट्स ही जरूरी है, बट माइक्रोन्यूट्रिएंट्स भी काफी जरूरी है। ये रहा टेक्निकल नॉलेज या टेक्निकल इंफॉर्मेशन, इसको हम कैसे अपने सिंपल डेली रूटीन में ऐड करें, इसके बारे में हम जानेंगे। उससे पहले आप सबसे मैं पूछना चाहती हूँ कि आप सब लोगों के मील्स में या प्लेट्स में होता क्या है। आई एम श्योर ऑलमोस्ट सबका डिनर, थोड़े टाइम में डिनर का समय हो जाएगा, तो आप सब लोग बता सकते हो कि आप लोग जनरली डिनर में क्या प्रेफर करते हो, या फिर आपने आज के लंच में क्या खाया। चपाती, सब्जी, दाल, राइस। थैंक यू यश, आपने पहले रिस्पॉन्ड किया। कमरुद्दीन ने बताया राइस, ओके। और कोई जिन्होंने रोटी, करेले की सब्जी, ओके, थैंक यू आरती। तो ऑनलाइन इतना ज़्यादा इंफॉर्मेशन अवेलेबल होता है ना हेल्दी ईटिंग के बारे में, कि हम सब लोग हेल्दी ईटिंग कैसे करना है, किस चीज़ को फॉलो करना है, ये जान नहीं पाते। अगर हम चेक भी कर ले तो हम इसको अडॉप्ट नहीं कर पाते, या हम उसको सही से फॉलो नहीं कर पाते। तो आप सब लोगों को एक्सप्लेन करने के लिए मैं एक सिंपल सा कॉन्सेप्ट लेकर आई हूँ, जिसको मैं प्लेट कॉन्सेप्ट या मैजिकल रेशियो बताती हूँ, जो है 50-25-25। तो 50 हो गया आपके प्लेट में वेजिटेबल्स या फाइबर, 25 हो गया कार्बोहाइड्रेट्स, और 25 हो गया प्रोटीन्स। इसको हम इन डिटेल में डिस्कस करेंगे। टू स्टार्ट विथ हम पहले स्टार्ट करेंगे कार्बोहाइड्रेट से, जो हमारे एनर्जी का मेन सोर्स है। इसका बहुत ही इंपॉर्टेंट महत्व है हमारे ब्लड शुगर लेवल पे, क्योंकि जो भी हम जिस तरह के कार्बोहाइड्रेट्स हम खाते हैं और जितनी क्वांटिटी में खाते हैं, उसका डायरेक्ट असर हमारे ब्लड शुगर पे पड़ता है। तो जब क्वांटिटी की बात करें तो 1/4 पोर्शन यानी 25% ऑफ द प्लेट ही होनी चाहिए आपकी कार्बोहाइड्रेट। तो क्वालिटी की बात करें, एक ऐसा फेमस मिथ है कि डायबिटिक्स वाले चावल नहीं खा सकते, सिर्फ रोटी ले सकते हैं। तो ये मैं इस मिथ को बस्ट करके आपको इसके फैक्ट्स बताना चाहूंगी कि जरूरी नहीं कि आपको चावल छोड़ना हो, आप ले सकते हो। इंस्टेड ऑफ वाइट राइस आप सेमी पॉलिश्ड या अनपॉलिश्ड राइस प्रेफर कीजिए, या फिर ब्राउन राइस या रेड राइस प्रेफर कीजिए, या ऑल्टरनेट में आप मिलेट्स भी यूज कर सकते हो, जिनमें फाइबर की मात्रा काफी ज्यादा होती है, जिसको हम होल ग्रेन कार्बोहाइड्रेट बोलते हैं। तो ये आपके लिए काफी बेटर रहेगा, और क्वांटिटी 1/4 पोर्शन अगर आप मेंटेन कर लोगे, इससे आपका जो राइस इनटेक है वो भी रहेगा, और आपकी जो ब्लड शुगर लेवल मेंटेनेंस है या मैनेजमेंट है वो भी सही से हो जाएगी। तो फाइबर बेसिकली क्या है, ये भी एक तरीके का कार्बोहाइड्रेट है, बट ये अनडाइजेस्टेड कार्बोहाइड्रेट है। इसका डायरेक्ट इम्पैक्ट हमारे ब्लड शुगर में इसलिए होता है क्योंकि ये अनडाइजेस्टेड कार्बोहाइड्रेट है, यानी हमारी बॉडी इसको यूटिलाइज नहीं कर पाती, जिसकी वजह से ये हमारे लिए काफी फायदेमंद है, क्योंकि ये हमारे ब्लड शुगर लेवल को स्पाइक नहीं होने देता, यानी तेजी से बढ़ाता नहीं है। इसके अलावा कोलेस्ट्रॉल मैनेजमेंट में काफी मदद करता है, और गट हेल्थ यानी पाचन शक्ति को इम्प्रूव करने में हेल्प करता है। इस
इसके जो मेन सोर्सेस है होल ग्रेन्स के अलावा फ्रूट्स और वेजिटेबल्स। जब हम मेजर मील्स की बात करें तो हमारा जो कंट्रीब्यूशन 50% यानी आधा प्लेट जो आना चाहिए वो है वेजिटेबल से। अभी हम जानेंगे फ्रूट्स, जो बहुत ही इंटरेस्टिंग टॉपिक है स्पेशली फॉर डायबिटिक्स। तो डायबिटिक्स से रिलेटेड एक और मिथ है कि डायबिटिक्स वाले फ्रूट नहीं ले सकते, तो इस बात को मैं क्लैरिफाई करना चाहूंगी और ये गलत है। डायबिटिक्स भी फ्रूट ले सकते हैं क्योंकि इनमें फाइबर है, विटामिन्स है, मिनरल्स है और नेचुरल शुगर भी है। तो इससे ये एक फायदा है कि जिनको स्वीट क्रेविंग होती है उनके लिए काफी फायदेमंद है, क्योंकि ये उनकी स्वीट क्रेविंग को कंट्रोल करने में हेल्प करता है। बट आपको 3 बातों का ध्यान रखना है कि इस जब भी फ्रूट लो तो आप इस 3 बातों का ख्याल रखें। पहला है क्वांटिटी, कि कितनी मात्रा में लेनी चाहिए। दूसरा है क्वालिटी, किस तरीके के फ्रूट्स लेना चाहिए। और तीसरा है किस समय पे। जब क्वांटिटी की बात करें, अप टू 100 ग्राम्स, जिनका HbA1c लेवल 7 के अंदर हो, अगर किसी का ज्यादा है तो अप टू 60 to 80 ग्राम्स फ्रूट सर्विंग होना चाहिए। और क्वालिटी की बात करें, लो टू मीडियम ग्लाइसेमिक इंडेक्स वाले फ्रूट प्रेफर करना। कुछ फ्रूट्स में ज्यादा ग्लाइसेमिक इंडेक्स होता है, कुछ में कम होता है। ग्लाइसेमिक इंडेक्स बेसिकली एक नंबर है जो आपकी शुगर लेवल की क्षमता को बढ़ाता है। कुछ फूड्स जैसे अब अगर आप लोगे, चाहे वो मैंगो हो या बनाना हो, इसमें ग्लाइसेमिक इंडेक्स की मात्रा ज्यादा होती है, जिसकी वजह से ये आपके ब्लड शुगर लेवल को तेजी से बढ़ा देगा। हमेशा लो टू मीडियम ग्लाइसेमिक इंडेक्स वाले फ्रूट ही प्रेफर कीजिए। अभी फ्रूट लेने का सही समय क्या है? फ्रूट लेने का सही समय है एज अ मिड मील, ना किसी ब्रेकफास्ट, ना किसी मील के साथ, ना डेजर्ट के तौर पे या फ्रूट जूस के फॉर्म में नहीं लेना है। आपको फ्रूट को हमेशा एज अ मिड मील, जैसे ब्रेकफास्ट और लंच के बीच का जो समय हुआ, या लंच और डिनर के बीच का जो समय होता है सूरज ढलने से पहले, वो सही समय है फ्रूट लेने के लिए। क्योंकि फ्रूट में, जैसे मैंने बोला, नेचुरल शुगर होता है जो एक कार्बोहाइड्रेट है। अगर आप उसको मेजर मील में इंक्लूड करोगे, उस पर्टिकुलर मील का कार्बोहाइड्रेट इंटेक काफी ज्यादा हो जाएगा। इसीलिए आपको हमेशा फ्रूट को एज ए स्टैंड अलोन मील ही प्रेफर करना है। सिंपल हाउस होल्ड मेजरमेंट्स में बताऊंगी। एक टेनिस बॉल साइज का एप्पल हो गया या अमरूद हो गया, अगर ग्रेप्स ले रहे हो 10 से 12 ग्रेप्स, अगर वाटरमेलन या पपाया ले रहे हो आइस क्यूब साइज के 6 से 8 पीसेस ले सकते हो। ये सिंपल हाउस होल्ड मेजरमेंट्स एक सर्विंग के लिए काफी रहेगा। अभी हम देखते हैं प्लेट का आखिरी हिस्सा जो है प्रोटीन्स। इसकी बहुत ही जरूरत है क्योंकि ये हमारे बॉडी के बिल्डिंग ब्लॉक्स होते हैं। ये हमारे मसल्स को, बोन्स को रिपेयर करने में, टिश्यूज को रिपेयर करने में बहुत ही मदद करते हैं। हमारे ब्लड शुगर लेवल को कंट्रोल करने में हेल्प करते हैं, क्योंकि जब हम प्रोटीन्स लेते हैं ये हमारे भूख को कम करते हैं, हमारे एपेटाइट को कम करते हैं, जो हमारी पेट भरा भरा सा रहे उस फीलिंग को बढ़ाते हैं, जिससे हमारा ब्लड शुगर लेवल काफी कंट्रोल में रहता है। और आपको हमेशा कॉन्शियस एफर्ट डालना है कि आप हर मेजर मील में प्रोटीन्स को इंक्लूड करें। प्रोटीन्स के दो सोर्सेस है, वेजिटेरियन और नॉन वेजिटेरियन। जब वेजिटेरियन की बात करें, आपके जो भी दाल्स है, लेंटिल्स है, लेग्यूम्स है, ये सारी चीजें वेजिटेरियन सोर्स ऑफ प्रोटीन में आती है। इसके अलावा मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स में भी काफी हद तक प्रोटीन होता है और नट्स में भी काफी हद तक प्रोटीन है। जब नॉन वेजिटेरियन की बात करें तो जो एग्स है या वाइट मीट, जिसको हम पोल्ट्री या फिश, हेल्दी चिकन, लीन कट्स ऑफ चिकन या फिश आपके लिए हेल्दी ऑप्शन रहेगा। हफ्ते में 1 या 2 बार इन स्मॉल प्रोपोर्शन आप नॉन वेजिटेरियन प्रोटीन प्रेफर कर सकते हो। बाकी के दिन वेजिटेरियन प्रोटीन ही आपके लिए काफी फायदेमंद रहेगा। अभी हम देखते हैं नेक्स्ट एक और मैक्रोन्यूट्रिएंट जो है फैट। हमारे लिए काफी जरूरी है क्योंकि कुछ ऐसे विटामिन्स हैं जिनका अब्जॉर्प्शन अगर फैट नहीं हो तो हमारे बॉडी में नहीं होगा। इसके अलावा हमारे हार्ट हेल्थ के लिए भी काफी जरूरी है। तो फैट को लेने के लिए 2 इंपॉर्टेंट चीजें अगेन, एक है आपकी क्वांटिटी, दूसरी है क्वालिटी। किस तरीके के फैट्स लेना है? जब क्वालिटी की बात करें तो अनसैचुरेटेड फैट्स आपके लिए बेनिफिशियल है, क्योंकि हमारे बॉडी के लिए रिक्वायरमेंट यही होते हैं। तो क्वांटिटी की जब बात करें
तो 500 ml पर इंडिविजुअल पर मंथ, सिंपल कैलकुलेशन ऑयल का अगर आप रख लोगे, ये आपके लिए पूरे महीने का जो ओवरऑल रिक्वायरमेंट है, फैट रिक्वायरमेंट, उससे आ जाएगा। बाकी का जो रिक्वायरमेंट है आप बाकी हेल्दी फूड से इंक्लूड कर सकते हो, जैसे नट्स हो गए, या बादाम हो, वॉलनट्स हो, या सीड्स हो, कोई भी सीड्स ले सकते हो, फ्लैक्स सीड्स, मेलन सीड्स, पंपकिन सीड्स, चिया सीड्स, इनमें भी ओमेगा फैटी एसिड्स होते हैं। इसके अलावा हेल्दी फिशेस, अगर नॉन वेजिटेरियन हो, हेल्दी फिशेस में भी प्रेफर कर सकते हो। अगर आप ऑयल यूज कर रहे हो तो कॉम्बिनेशन में यूज कीजिए ऑयल, जैसे कनोला हो गया, ऑलिव ऑयल हो गया, सेसमे ऑयल हो गया, या सनफ्लावर ऑयल हो गया, सैफलॉर, कोई भी ऑयल, एक ही ऑयल मत यूज करना, कॉम्बिनेशन में यूज करते रहो, ताकि जितने भी सारे ऑयल के बेनिफिट्स हैं आपको सारे मिलते रहे। तो इस प्लेट कॉन्सेप्ट को सिंपल एग्जाम्पल में मैं हाईलाइट करना चाहूंगी, जहां पे मैं आपको कुछ एग्जाम्पल्स, फोटोज दिखाऊंगी जो आपके ब्रेकफास्ट ऑप्शंस के लिए बन सकते हैं। फिर ये रहा आपके लंच का मेनू, जहां पे प्लेट कॉन्सेप्ट कंप्लीट है, सैलेड है, प्रोटीन है, आपके लिए सब्जी है, और कार्बोहाइड्रेट का भी है। तो इस तरीके से आप अपनी प्लेट को डिजाइन कर सकते हो। अभी हम चलते हैं नेक्स्ट कुछ एडिशंस पे, जिसको मैं 5S में एक्सप्लेन करना चाहूंगी। फर्स्ट एस है आपका सोक नट्स। अपने दिन की शुरुआत कोई भी सोक नट्स से कीजिए, क्योंकि इनमें वाइटामिन है, इनमें ओमेगा फैटी एसिड्स है, जैसे मैंने बताया। इसके अलावा आपको अपने दिन की शुरुआत एक स्टिमुलेंट के बजाय एक हेल्दी फूड से करने से आपका जो पूरा दिन का डाइजेशन होता है वो काफी अच्छा होता है। सेकेंड पॉइंट है सैलेड। वेज कोई भी सैलेड प्रेफर कीजिए। जब भी सैलेड की बात करें तो वेजिटेबल सैलेड ही प्रेफर करना है। इनमें कोई ड्रेसिंग नहीं होनी चाहिए, जैसे मेयोनीज हो गया, केचप हो गया, या फिर ऑयल ड्रेसिंग हो गया। अगर आपको अपने सैलेड का टेस्ट एनहांस करना है तो नींबू या ब्लैक पेपर यूज कर सकते हो, बट अदरवाइज जो भी आपके वेजिटेबल सैलेड है उसको ऐसे ही फ्रेश तौर पे प्रेफर कीजिए, और अपने मील्स के साथ जरूर लेना ना भूले। तीसरा है स्प्राउट, जिसको हम अंकुरित दाना बोलते हैं। जब ये स्प्राउटिंग, कोई भी आप स्प्राउटिंग करते हो, जब ये जर्मिनेशन प्रोसेस में जाता है, इसकी न्यूट्रिशन बहुत ज्यादा बढ़ जाती है, दुगनी हो जाती है। तो जब हम हमारे बॉडी में इसको कंज्यूम करते हैं, ये प्री डाइजेस्टेड होता है, जिसकी वजह से हमारा जो अब्जॉर्प्शन रेट होता है इस न्यूट्रिशन वैल्यू की बहुत ज्यादा होता है। तो जब एक नॉर्मल, अगर फॉर एग्जांपल मूंग ही ले लोगे, अगर आप एक नॉर्मल मूंग ऐसे ही विदाउट स्प्राउटिंग प्रेफर करोगे और विद स्प्राउटिंग प्रेफर करोगे, तो विद स्प्राउटिंग में जो न्यूट्रिशन है वो दुगनी रहती है और बहुत ज्यादा अब्जॉर्ब कर लेती है, तो आपके लिए काफी फायदेमंद है। हफ्ते में एटलीस्ट 2 बार या 3 बार कोई भी स्प्राउट्स को इंक्लूड करें। चौथा है स्मूदीज। स्मूदीज एंड वेजिटेबल जूस में ये फर्क है कि स्मूदीज में उसका फाइबर रिटेन किया जाता है और उसमें कोई चीनी ऐड नहीं की जाती। तो ये आपके बॉडी के इंटरनल क्लेंजिंग या टॉक्सिन को निकालने के लिए काफी फायदेमंद है। जैसे हम अपने घर को हर हफ्ते में 1 बार एटलीस्ट मेजर क्लीनिंग करते हैं, उसी तरह हमारे बॉडी की क्लीनिंग के लिए स्मूदीज काफी बेनिफिशियल होते हैं। तो इनका भी इनटेक हफ्ते में 1 या 2 बार करें, ताकि जो भी टॉक्सिन्स है आपके बॉडी में वो निकल जाए। नेक्स्ट है सुपर फूड्स, जो हमारा आज का लास्ट सेक्शन है। तो सुपर फूड्स बेसिकली वो है जिनको जो एक नॉर्मल फूड से अलग है। अगर हम इनका 20% इनटेक भी करते हैं तो हमें इससे 80% के बेनिफिट्स मिलेंगे। कुछ ऐसे ही सुपर फूड्स मैं हाईलाइट करना चाहूंगी, जैसे स्पिरुलिना, जिसको हम मोस्ट न्यूट्रिशियस फूड ऑन प्लैनेट अर्थ कहते हैं, क्योंकि 1 ग्राम स्पिरुलिना इज इक्विवेलेंट टू 1 kg ऑफ फ्रूट्स एंड वेजिटेबल्स। फिर है जिंजर एंड गार्लिक, जो जिसमें ऐसे कॉम्पाउंड्स है जो आपके ब्लड शुगर और ब्लड प्रेशर के अलावा आपकी कोलेस्ट्रॉल मैनेजमेंट और आपकी इम्यूनिटी के लिए काफी फायदेमंद है। तीसरा है किनुआ, जिसको हम सूडो सीरियल बोलते हैं, जो एक नॉर्मल सीरियल से ज्यादा 2 गुनी प्रोटीन एंड फाइबर होती है। तो इसके अलावा कुछ और सुपर फूड्स है, जैसे मोरिंगा लीव्स। मोरिंगा लीव्स में नॉर्मल मिल्क से ज्यादा कैल्शियम होता है, विटामिन के है, विटामिन ई है। ऐसे काफी सारे सुपर फूड्स है जो हमारे किचन में काफी इजीली अवेलेबल होते, बट हम उसको इस्तेमाल नहीं कर पाते। तो इनका इंटेक कीजिए अपने डेली रूटीन में। ये ना तो सिर्फ आपकी ओवरऑल हेल्दी ईटिंग, ना सिर्फ आपके लिए बट पूरी फैमिली के लिए भी इक्वली फायदेमंद है। अभी हम देखते हैं कि क्या ऐसी चीजें हैं जिनको अवॉइड करना जरूरी है। पहला है सॉल्ट इनटेक। सॉल्ट इनटेक डेफिनेटली आपको कम करना है, क्योंकि
आजकल के हमारे ईटिंग हैबिट्स ऐसे चेंज हो गए हैं जहाँ पे हमारा ओवरऑल सॉल्ट इंटेक काफ़ी बढ़ गया है। तो हमारे अर्बनाइजेशन की वजह से सॉल्ट इंटेक को कम करना बहुत ही ज़रूरी है। फ्राइड फूड, ट्रांस फैट, अनहेल्दी फैट को अवॉइड करना है। अगर आप डेयरी प्रेफर भी कर रहे हो तो लो फैट प्रेफर कीजिए, ना कि फुल फैट। एंड कोई भी फ्रूट जूस हो, स्वीट्स हो, एरेटेड ड्रिंक्स हो, इन सारी चीज़ों का अवॉइड करना भी आपको ज़रूरी है। एंड अगर आप नॉन वेजिटेरियन हो तो प्रोसेस्ड मीट या रेड मीट को कंप्लीटली कट ऑफ कीजिए या फिर उसका इस्तेमाल बहुत ही मिनिमल रखें। एंड हमेशा लीन कट्स ही प्रेफर करें क्योंकि वो आपके लिए हेल्दी सोर्स ऑफ प्रोटीन है एंड ये आपके लिए हानिकारक भी नहीं है। तो ये रहा कुछ ऐसे टिप्स जहाँ पे आप क्या क्या ऐसी चीजें हैं जिनको आप अवॉइड कर सकते हो। अभी हम एक छोटा सा समरी पूरा करते हैं। इस पूरे सेशन में हमने क्या सीखा? हमने डायबिटिक डाइट के बारे में सीखा, डायबिटीज कैसे होता है, क्या मैकेनिज्म है, इसके बारे में डॉक्टर ने काफी अच्छे से एक्सप्लेन किया। एट कॉन्सेप्ट के बारे में हमने सीखा, फ्रूट्स, प्रोटीन्स एंड हेल्दी फैट्स के बारे में सीखा, कुछ सुपर फूड्स के बारे में सीखा। एंड अंत में हमने ये देखा कि क्या ऐसी चीजें हैं जिनको अवॉइड करना भी हमारे लिए जरूरी है। आप सबसे एक फाइनल सिंपल सा सवाल मैं पूछना चाहूंगी। आप सब लोग अपनी हेल्थ को अपनी टॉप प्रायोरिटी में मानते हो? अगर मानते हो तो आप 1 टाइप कर सकते हो, नहीं बट आप उसको चेंज करना चाहोगे तो आप 2 टाइप कर सकते हो। आप बिल्कुल भी नहीं मानते बट आप उससे संतुष्ट हो तो आप 3 टाइप कर सकते हो। थैंक यू सो मच। काफी लोगों ने मुझे रिस्पॉन्ड किया है 1 एंड 2 में। जिन्होंने 1 बोला है, आई एम वेरी ग्लैड कि आप सब लोगों की हेल्थ आपकी टॉप प्रायोरिटी में है। एंड जिन्होंने 2 बोला है उनसे मैं और भी ज्यादा खुश हूँ क्योंकि उनकी हेल्थ प्रायोरिटी में नहीं थी बट आप उसको चेंज करना चाहते हो। तो आप सब लोगों के लिए एक अपॉर्चुनिटी लेकर आई हूँ जहाँ पे मैं पर्सनली ये मानती हूँ कि हर इंसान अलग होता है, यूनिक होता है। तो जब डाइट फॉलो करने की बात आती है तो हम क्यों एक जनरल मार्केट में जो इजीली अवेलेबल है उसको फॉलो करें। आपको अपने बॉडी के मुताबिक, अपने माइंड एंड अपने नीड्स के मुताबिक आपको फॉलो करना है। तो आप सब लोगों के लिए एक वंस इन ए लाइफ टाइम अपॉर्चुनिटी लेकर आई हूँ जहाँ पे आप एक फ्री डाइट कंसल्टेशन ले सकते हो हमारे एक्सपर्ट कोच के साथ। मैं एक लिंक पोस्ट करूंगी चैट पे जहाँ पे आप अपने आप को रजिस्टर कर सकते हो। हमारे कोच आपके कन्वीनियंट टाइम पे आपको कॉल करके इस पूरे एक डाइट कंसल्टेशन देंगी। हमारा जो ऐप कंपनी है पॉसिबल, हमारा एक ही एम, एक ही मिशन और एक ही गोल है, दैट इज टू मेक द अर्थ लाइटर एंड हेल्दियर। तो जो इसके की ड्राइविंग फोर्स है वो है एक्सपर्ट फ्रॉम आईआईएम और आईआईटी। और हमने 40,000 प्लस को लाइव्स को ट्रांसफॉर्म किया है जिनकी हेल्थ, जो भी उनके हेल्थ गोल है उनको अचीव करने में मदद की। हमारा ओवरऑल सक्सेस परसेंटेज रहा है 98%। इसके अलावा जो हमारा ऐप है वो प्ले स्टोर एंड ऐप स्टोर में फ्री अवेलेबल है जहाँ पे कुछ ऐसे कोर्सेस है जैसे इम्यूनिटी एंड डायबिटीज कोर्स, जिसे इस पैंडेमिक समय में इम्यूनिटी कोर्स का क्या महत्व है, हमारी इम्यूनिटी का क्या महत्व है, हम कैसे अपनी इम्यूनिटी को इम्प्रूव कर सकते हैं। एंड ये डायबिटिक कोर्स में एक डायबिटिक इंसान अपनी लाइफ में कैसे वैल्यू ऐड कर सकता है, कैसे एक नॉर्मल सी जिंदगी जी सकता है, इसके बारे में बताया गया है। क्योंकि न्यूट्रिशन एक ऐसा वास्ट सब्जेक्ट है जो एक 45 मिनट्स टू 1 आवर सेशन में हम कवर नहीं कर सकते। तो इसलिए हमने इस पूरा कॉम्प्रिहेंसिव इंफॉर्मेशन को इन कोर्सेस में डाला है। आप भी देखिए, अपने फ्रेंड्स एंड फैमिली में भी इसको सर्कुलेट कीजिए ताकि उनको भी ये फ्री डाइट कंसल्टेशन मिले और इससे हमारा जो गोल है दैट इज टू मेक द अर्थ लाइटर एंड हेल्दियर वो अचीव हो। इसी के साथ मैं एंड करती हूँ। अगर आपको कोई भी सवाल, कोई भी डाउट हो डॉक्टर से या मुझसे, आप अपने आप को अनम्यूट करके पूछ सकते हो या फिर आप चैट बॉक्स पे अपने क्वेश्चंस डाल सकते हो। थैंक यू सो मच। थैंक यू नविदा फॉर दिस टॉक। सर आप कुछ ऐड करना चाहेंगे इस टॉक के बाद? सर आप म्यूट हैं। फक्त एक गोष्ट सांगेन की जी आता नविदाने सांगितली की डिस्ट्रीब्युशन जसे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट. नविदा बोलली की एक साधारणतः 25% कार्ब्स घ्यायला पाहिजे. आता मला असं वाटतं की लिटरेचर मध्ये 25, 30, 40% पर्यंत कार्ब्स मेन्शन केले.
पण मला असं वाटतं जर मी ती व्हॅल्यू सांगितली की जी इंडियन डाएट मध्ये असते, ते ऐकल्यानंतर सगळ्यांना चक्कर येईल. ती व्हॅल्यू एक साधारणतः इंडियन डाएट 60 ते 70% कार्बोहायड्रेट्स असतात. आणि त्याचमुळं आपल्या सगळ्या रुग्णांमध्ये जेवणानंतरची जी व्हॅल्यू असते शुगरची ती नेहमी हाय असते. त्याचं मूळतः कारण हे असतं की आपली जी जेवणाची प्लेट असते, ते ब्रेकफास्ट असो, लंच असो वा डिनर असो किंवा काही असो, की कशामध्ये जरी तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे साधारणतः 60% मिनिमम असतंच असतं. आणि त्यामुळे आपल्याला जे शुगरमध्ये फ्लक्च्युएशन्स येतात, ज्याला आपण ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी म्हणतो, तसा प्रकार बघायला मिळतो. आता कुणाचे काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा. यस, अभी जो भी क्वेश्चन है जरूर आप पूछे. आप अपने आप को अनम्यूट करके भी पूछ सकते हैं, या फिर अगर चैट बॉक्स में आप टाइप करके भी पूछ सकते हैं. तो जरूर पूछे जो भी क्वेश्चंस हैं. Hello, ma'am. Good evening. This is Mayuri Patil. Yes, Mayuri. Yeah, there are some patients who experience nocturnal hypoglycemia frequently. So, in order to prevent those episodes, we sometimes suggest them cornstarch, right? So, what are the other food choices we can suggest to the patient who frequently experience nocturnal hypoglycemia? So first thing, see, if this has been repeated episodes of nocturnal hypoglycemia, then it is always better to suggest them to monitor. Navita, please speak in Hindi. Please speak in Hindi. Okay, sorry. हाँ, तो अगर पेशेंट को पता है या फिर आपको पता है कि क्लाइंट या पेशेंट का जो हाइपोग्लाइसीमिया वो बहुत ज़्यादा फ्रीक्वेंटली 2-3 दिन से ज़्यादा है, तो पहले तो हम ये सजेस्ट करना है कि उनके डिनर के बाद उनके जो शुगर लेवल्स है वो चेक कर ले. तो ये बहुत ही ज़रूरी है. अगर उनके डिनर के बाद के शुगर्स वो चेक करते हैं, उससे हमें आइडिया मिलता है कि क्या है. अगर ऐसा है कि उनका ब्लड शुगर लेवल कम है, इट्स बेटर कि वो एक छोटा सा एक स्मॉल कप ऑफ मिल्क थोड़ा ले सकते हैं जिसमें लैक्टोज होता है. लैक्टोज अगेन वो शुगर देगा, तो वो हाइपोग्लाइसीमिया को प्रिवेंट करेगा. अगर कोई ना पसंद करता है मिल्क, मे बी हाफ एन एप्पल विथ स्मॉल क्वांटिटी ऑफ सीड्स या फिर नट्स, ताकि जो ग्लाइसेमिक लोड है वो बहुत ज्यादा ना हो, बट जितना रिक्वायरमेंट है उनको हाइपोग्लाइसीमिया प्रिवेंट करने के लिए उतना मेंटेन करने के लिए काफी हो जाएगा. नॉट मोर देन हाफ एन एप्पल विद सम सीड्स और नट्स. ये करने से हाइपोग्लाइसीमिया नहीं होगा और हाइपर भी नहीं होगा, क्योंकि सीड्स और नट्स उस ग्लाइसेमिक लोड को कंट्रोल कर देते हैं. तो वो एक अच्छा ऑप्शन रहेगा. बट फर्स्ट लाइन ऑफ सजेशन वुड बी कि उनका पोस्ट डिनर मॉनिटर करें, एंड उससे पता चल जाएगा कि कैसे हम उसको हाइपोग्लाइसीमिया को प्रिवेंट कर सकते हैं. बराबर. मुझे ऐसा लगता है कि जब नॉक्टर्नल हायपोग्लायसिमिया होता है, जेव्हा रात्रीच्या वेळेस रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते, जी की 70 पेक्षा खाली जाते, मला असं वाटतं की नविदाने ज्याप्रमाणे सांगितलं की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर असा काही प्रकार घडत असेल तर आपण मॉनिटरिंग ठेवणे. जसं की आम्ही एक 7 पॉइंट असे असतो किंवा एक सेल्फ मॉनिटरिंग असते किंवा एक ब्लड ग्लुकोज तुम्ही चेक केलं की आपल्याला आयडिया येते की रात्रीचाच हायपोग्लायसिमिया का. याचं जर रिझन मला विचारलं, मला असं वाटतं मयुरी खूप छान प्रश्न विचारला, कारण रात्री होणारे हायपोग्लायसिमिया मुळात हृदयविकारासाठी जबाबदार असतात. जे आपण म्हणतो की नॉक्टर्नल हायपोग्लायसिमिया जर असेल तर आपल्याला हृदयविकार असेल किंवा इतर कॉम्प्लिकेशन असेल त्याची रिस्क खूप जास्त प्रमाणात वाढते, कारण पेशंटला तिथे अटेंड करण्यासाठी कुणी नसतं. कारण बऱ्याच रुग्णांना जे वयोवृद्ध असतात त्यांना हायपोग्लायसिमिक अनअवेअरनेस असतो. हायपोग्लायसिमिक अनअवेअरनेस म्हणजे आपल्या शरीरातील ज्या सर्व नर्व्स असतात ते डॅमेज झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये ऑटोनॉमिक डिनर्वेशन होतं. आणि या ऑटोनॉमिक डिनर्वेशन मुळे काय होतं, जरी तुम्हाला हायपोग्लायसिमिया झाला तर तुम्हाला तो लक्षात येत नाही आणि तुम्ही तसेच एका जागी पडून राहता आणि त्यानंतर आपल्या रक्तातील साखरेची पातळी एवढी कमी होऊन जाते की त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरामध्ये हृदयावरती होतो, आपल्याला अरेथमिया होतात आणि सडन डेथ देखील तशा गोष्टीमध्ये रिपोर्ट होतात. तर मला असं वाटतं अशा वेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, एक सामान्यपणे रुग्णांनी काय करायला पाहिजे, एक साधारणतः अर्धा ग्लास दूध, आणि जसं नविदानी सांगितलं की त्या दुधामध्ये बरेच रुग्ण प्रोटीन पावडर जर घेतलं
सम गुड फ्लेवर त्यांना जर आवडत असेल, विच शुड बी शुगर फ्री असेल, तर तसं घेतलं तर मला असं वाटतं. दुधाला आम्ही लेंटी डाएट म्हणतो. लेंटी डाएट म्हणजे जे इन्सुलिन स्लोली काम करतं त्याचप्रमाणे दूध देखील आपल्या शरीरामध्ये स्लोली ऍब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे देखील आपल्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. मला असं वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि रात्री झोपताना तरुणांनी काहीतरी स्नॅक्स घ्यायला पाहिजे किंवा दूध घ्यायला पाहिजे किंवा नवीदानं सांगितल्याप्रमाणे फळ घ्यायला पाहिजे. अशा गोष्टी जर घेतल्या तर जे फॅटल हायपोग्लायसिमिया असतात किंवा डेंजरस रात्री होणारे हायपोग्लायसिमिया असतात, ज्याला आपण नॉक्चर्नल हायपोग्लायसिमिया म्हणतो, ते प्रिव्हेंट करू शकतो. Yes, sir. Understood. Thank you so much. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, अनम्यूट करून विचारा. यस सर. हेलो. हाँ, गुड इवनिंग सर. गुड इवनिंग कोठारी सर, बोला. हाँ सर, मैं नविदा मैडम से पूछना चाहूँगा कि डॉक्टर श्रीकांत जिचकर सर का जो 2 मील थ्योरी है उसका मिल सकता है क्या डायबिटीज कंट्रोल में, या फ्रीक्वेंट स्मॉल मील लेनी चाहिए? आई वुड मैं ये बताऊंगी कि मेरा सपोर्ट स्मॉल एंड फ्रीक्वेंट मील्स में ही रहेगा. ऑफ कोर्स थोड़ा टाइम के लिए वो 2 मील जैसे इंटरमिटेंट फास्टिंग बोलते हैं, मोर और लेस ये सारे दीक्षित डाइट हो या फिर श्रीकांत कोठारी, ऑलमोस्ट उनका प्रिंसिपल यही पे होता है कि वो इंटरमिटेंट फास्टिंग उसी को रख के थोड़ा टाइमिंग चेंज करते हैं. कुछ समय के लिए ठीक है, मे बी 1 दिन 2 दिन या हफ्ते में कई एक बार, मंथली वंस ऐसे चलेगा, बट ऑन अ लॉन्ग रन ये रेकमेंडेड नहीं है क्योंकि ये आपके मेटाबॉलिज्म को क्रैश करेगा. जब तक हम स्मॉल एंड फ्रीक्वेंट मील्स प्रैक्टिस नहीं करते, ये सिंपल सा कॉन्सेप्ट है. अगर हम हमारे बॉडी को वो साइन नहीं दे रहे हैं कि हम खाना प्रोवाइड करेंगे टाइम पे, तो बॉडी को लगेगा कि हम खाना नहीं देने वाले हैं, तो वो अपने आप सेविंग मोड में चली जाएगी. इट्स एज सिंपल एज दैट. थोड़े टाइम के लिए मैकेनिज्म चेंज होता है, बट अगर ये लॉन्ग रन पे रहे तो इस वेट पे इफेक्ट होता है. वेट लॉस देख सकते हो, बट उसमें कॉम्प्रोमाइज बहुत ज्यादा होती है. ये आपके किडनीज को इफेक्ट करेगा, आपके लिवर को इफेक्ट करेगा, एंड ओवरऑल हेल्थ स्टेटस के लिए ठीक नहीं है. तो इट्स ऑलवेज बेटर कि आप स्मॉल एंड फ्रीक्वेंट मील्स प्रैक्टिस करें, ताकि ओवरऑल जो हेल्थ स्टेटस है, ये ना सिर्फ डायबिटीज हो, ना सिर्फ वेट मैनेजमेंट हो, बट जो आपकी ओवरऑल हेल्थ है उसको हम सही से प्रिपेयर करना चाहिए. क्योंकि एक सिंपल, मैं अपने क्लाइंट्स को भी यही बताती हूँ, जो आज आप फॉलो कर रहे हो वो आज के लिए भी जरूरी है और पिछले नेक्स्ट 10 साल के लिए भी आप अपने बॉडी को प्रिपेयर कर रहे हो. तो बस इतना ध्यान रखें कि आप अपने आने वाले जो साल है, अपने आने वाले एज है, उसमें कैसे अपनी हेल्थ को बेस्ट रखोगे, तो उसके लिए जो अभी कर रहे हो वो सही रहेगा आपको. नविदा, मैं कुछ कहना चाहूंगा इसके बारे में. देखो, जो इंटरमिटेंट फास्टिंग होती है, बेसिकली अगर आप बीइंग अ कंसल्टेंट मुझे ये क्वेश्चन अगर पूछा जाए तो आई विल सपोर्ट नविदा. आई मीन व्हाट यू सेड इज एब्सोल्युटली राइट, कि जहां पे मैं भी सजेस्ट करूंगा कि पेशेंट ने मिनिमम ट्रेडिशनली जो चलते आ रहे हैं 3 मील, जैसे कि ब्रेकफास्ट, लंच, डिनर, वही फॉलो करना चाहिए. मैंने देखा नहीं आज तक, देयर आर हार्डली वी सी एनी पेशेंट की बाय डूइंग इंटरमिटेंट फास्टिंग दे आर लूजिंग द वेट, but over the period of time again they are gaining the weight. So that we have seen. But how intermittent fasting is dangerous in diabetes, ये मुझे बताना है. क्या होता है कि अगर हम इंटरमिटेंट फास्टिंग करते हैं तो इस समय हमें सबसे पहले एक चीज देखनी होती है, कोठारी सर, हम कौन सी दवा ले रहे हैं. बिकॉज अगर आप सल्फोनिल यूरियाज ले रहे हैं, जैसे ग्लिबिप्राइड हो गया, ग्लाइक्लाजाइड हो गया, अगर आप इंसुलिन ले रहे हो, अगर आप जैसे कि कोई मुस्लिम पेशेंट है रमजान के दौरान मैग्नेटाइड एनालॉग्स ले रहे हैं, तो ये सारी दवाइयां जो है ये इंसुलिन पे कार्य करती है. आई मीन ये पैनक्रियास पे काम करती है, और जब ये पैनक्रियास पे काम करती है तो ये पैनक्रियास से इंसुलिन को बाहर निकालती है. अगर आप इंटरमिटेंट फास्टिंग के मोड में हो तो देयर आर हाई रिस्क दैट कि आप हाइपोग्लाइसेमिया में लैंड हो सकते हो. ये सबसे बड़ी रिस्क है. इससे भी बड़ी रिस्क है बाय डूइंग इंटरमिटेंट फास्टिंग. मैं आपको एग्जांपल के तौर पे बताता हूँ कि देयर आर 2 पेशेंट ए और पेशेंट बी, दोनों का भी फास्टिंग, दोनों का भी मैं बोलूंगा HbA1c वैल्यू 7 है. माना बोथ ऑफ देम दे आर हैविंग गुड शुगर कंट्रोल, लेकिन वो दोनों में से पेशेंट ए में शुगर फ्लक्चुएशन ज्यादा हो रहा है.
आई मीन वेरिएबिलिटी ज्यादा हो रही है। आजकल एक नई टर्म आई है जिसको हम ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी बोलते हैं। जैसे कि वैक्सिंग एंड वार्निंग, कभी 50 है तो कभी 100 है तो कभी 400 है तो कभी 300 है, तो हम इसको ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी बोलते हैं। ऐसी ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी जो पेशेंट में होती है उसमें डायबिटीज के कॉम्प्लिकेशन होने की शंका, आई मीन चांसेस बहुत ज्यादा होते हैं। यू गॉट माय पॉइंट कि दो पेशेंट में सेम HbA1c वैल्यू बट एक में वेरिएशन ज्यादा आ रहा है, तो ब्लड ग्लूकोज में जो वैक्सिंग एंड वैनिंग दिखता है कम ज्यादा, सो दैट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज। इसलिए मैं कभी सपोर्ट नहीं करूंगा कि इंटरमिटेंट फास्टिंग शुड बी डन इन अ डायबिटिक हु आर यूजिंग सल्फोनिलयूरियस और इंसुलिन और द मेग्लिटेड एनालॉग्स और बाय दैट मींस एनी ड्रग जो पैनक्रियास पे काम करता है और विच इज लाइकली टू कॉज हाइपोग्लाइसेमिया। अदर वे राउंड अगर आप मुझे पूछेंगे, जो लोगों को डायबिटीज होने की प्री डायबिटीज है, ऐसे पेशेंट में जिनका HbA1c वैल्यू 5.7 से लेके 6.4 तक है, ऐसे पेशेंट के लिए मैं बोलूंगा अगर वो इंटरमिटेंट फास्टिंग करते हैं तो दैट इज फेयर इनफ, दे कैन डू इट एज लॉन्ग एज दे विल नॉट बिकम अ फ्रैंक डायबिटिक। एक नंबर